बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। एक शेतकरी उपोषणाला बसला होता। पंकजा मुंडेंना त्याला भेटायचं होतं, मात्र त्या DYSP अनंत कुलकर्णी यांनी त्याला तिथून हाकललं आणि पाठीमागून त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारली। सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। रोहित पवारांनी ट्विट केलंय, काय सांगतो? त्याला लाथ मारली पाहिजे त्या DYSPला। हो, आम्ही किमान एक मोठं पोस्टर DYSPच्या ढुंगणावर आम्ही लाथ मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे। ह्या अशा प्रकारची जर मस्ती येत असन, हे मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लाथ मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार, ते पंकजाताईला समजायला पाहिजे। पंकजाताईनं लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे। त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असन आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असन तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच। आणि मग आमचे ते सगळ्यात जगपातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत, तज्ञ, त्या गृहमंत्री आहेत, त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत असेल तर त्यांनी लगेच दखल घ्यावी। सस्पेंड न काय होतं त्याला? त्या शेतकऱ्याकडून त्याच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे। भाऊ, एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती, ते मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांना टिकवता आलं नाही असं मंत्री गणेश नाईक यांनी टोललं। लॉटरीत आता कसं आहे, शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोण, लावून दिली कोण, सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागतंय देशात। लॉटरी इथं मंत्र्याला, उद्योगपत्यालाच लागतंय। आमच्या सामान्य माणसाची लॉटरी लागली पाहिजे ना। आणि म्हणून ते लावली कोण याचाही थोडासा पहा, गणेश नाईकांना ते माहित आहे। आगामी महानगरपालिका महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहे। कल्याण डोंबिवलीसह नाशिक महानगरपालिकेवर देखील ठाकरे बंधूंची सत्ता येणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय। काय करायचं आपल्याला? आता कांद्याचे भाव नाही आहेत, सोयाबीनचे भाव नाही, कापसाचे भाव नाही, तुरीचे भाव नाही। शेतकऱ्याचा काही विचार? आता दोन ठाकरे एकत्र आले किंवा उद्धव साहेब बीजेपीत गेले किंवा पवार साहेब बीजेपीत राहिले, काय असेल तर आम्हाला काय करायचं त्या गोष्टीचं? आमच्या शेतकऱ्याचं काय, मजुराचं काय, शिक्षणाचं काय आहे, आरोग्याची अवस्था काय आहे, तुम्ही हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना। ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली किंवा ताब्यातही आली तर त्याचं आमचं काय भलं होणार? मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार 21 ऑगस्टला दिल्ली जाण्याची शक्यता आहे। उपराष्ट्रपती पदाची उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी दिल्ली दौरा आहे। कोण? अजितदादा, फडणवीस आणि शिंदे साहेब। जाच लागन, नाही गेले तर राहीन कुठे इकडे? आता तिकडे शेपटू हलवाच लागतंय। शेपूट नाही हलवलं तर कठीणच ना त्यांचं। हे इकडेच फक्त वाघ असतात। ठाकरे बंधूंनी एकतर्फी महानगरपालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाचे वाफा घालून काही उपयोग होणार नाही असा गिरीश महाजनांनी त्यांना दिवस। कसं आहे, तुमचा UM तुमचा मित्र झालेला आहे। निवडणूक आयोगामुळे तुम्हाला हे मस्ती आलेली आहे। तुमच्यात जर खरी धम्मक असेल ना तर आम्ही काय म्हणतो, UM मशीन तशीच राहू द्या। तो VVPॅट येतो ना हाती दुसऱ्या इकडून, तो आमच्या हाती द्या, आम्ही त्याच्यावर सिग्नेचर करतो आणि त्याला क्रमांक द्या, आम्ही तो मतपेटीत टाकतो। तुमची मर्दांगी असेल ना खरी तर हे करून पहा, मग पाहू तुम्ही कोण जितता कोण आहे तर पैलवान। तुम्ही सगळे हे UM मशीनचे पैलवान आहे। हे सगळे चोर आहे, भामटे चोर आहे। त्या गावातला आमचा जेप कटर परवडला, हे त्याच्यापेक्षा नालायक आहे। शेवटचा प्रश्न घेतोय, ईडीची संस्था आहे जिचा अनेक मंत्र्यांना त्रास झाला, मात्र निघालं काही नाही। ईडीला सुप्रीम कोर्टाने छापलं की तुम्ही जे प्रकरण उकरून काढले त्यात त्रास होतोय, बाकी बाहेर काही आलं नाही। आता मागेच छापलं। बाळासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभा मी आणि गवई साहेबांना मी सॅल्यूट करतोय। त्यांना नतमस्तक होतोय का त्यांनी जो काही बाणेदारपणा इथे दाखवलेला आहे। कारण आता एक गवई साहेबामुळेच असं वाटतं का सुप्रीम कोर्ट तरी कम से कम संविधानाचा आदर करून चालेल आणि तो त्यांनी दाखवलेला आहे। आणि हे फार जो EMचं किंवा ईडीचा जो काही प्रकार आहे हा एकंदरीत भाजपनं ताब्यात घेतलेल्या संस्था आहे आणि जसा म्हणाल तसा वापर करून त्याला तोडफोड करून संविधानाचा सगळा चिरफाड करून इथे सगळं संपूर्ण आम्ही पाहतोय। हे म्हणाले लोकशाही राहील, पण ते पाहिलं तर भाजपची हुकुमशाही राहणार
अशी व्यवस्था आणून ठेवली आहे. आणि शेवटचा प्रश्न, कांदा हा आपला नाशिक जिल्ह्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. बांगलादेशने आता निर्यात बंदी उठवली, मात्र शेतकऱ्यांचा कांदा सडलाय. आता मागे आपण कांदा प्रश्नावर आंदोलन केलं, आपल्या एवढ्यातही मोठं आंदोलन झालं. आता शेतकऱ्यांकडे कांदा संपलेला असताना निर्यात बंदी उठून काय होतं? असंच होतं ना नेहमी. दुसरं काय होतं, मतदान झाल्यानंतर जसं त्या DSPनं लात मारली मतदाराला, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जेव्हा भाव वाढले असतं तेव्हा शेतकऱ्याच्या हाती धान्य नसतं आणि भाव कमी असतं तेव्हा शेतकऱ्याच्या दारात तो सडतं. यामध्ये कायमची व्यवस्था होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्या. म्हणजे 60% खर्च जर आम्हाला MRGS मधून कव्हर केला तर या कांद्याचं किंवा काही नुकसानही झालं तर ते आमचं जास्त नुकसान होणार नाही. 40%तच आम्ही बसू, 60% गव्हर्नमेंटच्या कोट्यातून आम्हाला मदत होईल. कारण हमी भावातही दम राहिला नाही. व्यापार खुला करतो तर व्यापार जागतिक व्यापारातही भाव कमी जास्त होतं, तिथेही आमचं मरण होऊ शकते. आणि म्हणून आम्ही एक तिसरा मार्ग दिला का उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणीपर्यंत आमच्या मागणीमध्ये आहे. तो जर केला तर फायदा होईल आणि नेहमीची ओढ राहणार नाही.